चंदगड नगरपंचायतीचा निकाल तसं जर बघितला तर तो आमच्या दृष्टिकोनातून धक्कादायक आहे. कारण का जनशक्ती विरुद्ध धनशक्तीचा विजय झाला म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आणि जोपर्यंत लोकशाहीमध्ये बॅलेट पेपरवरती मतदान होणार नाही, तोपर्यंत असेच धक्कादायक निकाल आपल्याला सगळीकडे पाहायला मिळालेले. त्यामुळं आमची अपेक्षा होती नगराध्यक्ष आणि आमच्या 12 उमेदवार किमान निवडून येतील. निकालाचा जर ट्रेंड बघितला, सरासरी जो फरक जाणवतो, निवडून आलेले 8 उमेदवार, त्यांना पडलेली मतं आणि नगराध्यक्षांच्या जे काय पराभव झालेला आहे, तिथं जे काय निकालाचं हे दिसतं, त्यामध्ये कुठंतरी ह्यामध्ये घोटाळा झालेला आहे असं आम्हाला तरी वाटतं. आणि त्यामुळं सर्वसामान्य जनता आमच्या बाजूनं असताना राज्याचे मुख्यमंत्री इथं येऊन प्रचारासाठी दुसऱ्या बाजूनं इथं आले असताना सुद्धा 8 जागा आमच्या निवडून आलेल्या आहेत. म्हणजे लोकमत हे आमच्या बाजूनं आहे. भाजपच्या आघाडीला सुद्धा 8 जागा आणि 1 नगराध्यक्षपदाची जागा मिळालेली आहे. त्यामुळं फार काय असं आम्हाला सेटबॅक बसला असं म्हणणार नाही. शेवटला लोकशाही आहे. लोकशाहीचा जनतेनं दिलेला कौल आम्हाला स्वीकारावा लागेल. तो आम्ही खेळाडू वृत्तीनं स्वीकारतो. ज्या तऱ्हेनं ह्या निवडणुका हल्ली होऊ घातलेल्या आहेत आणि ज्या होत आहेत, आपण सर्वांनी पाहिलेलं आहे, की तिथं कार्याला किती महत्त्व दिलं जातं आणि आपल्या लक्ष्मीला किती महत्त्व दिलं जातं, ह्याच्यावरच तुम्हाला कळतं, की कशा तऱ्हेनं ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा नगरपंचायतीच्या इथं ज्या तऱ्हेचं अर्थकारण झालं, त्यामुळं आम्हाला हा फटका बसला म्हटलं तर चुकीचं होणार नाही. जे आता बॅलेट पेपरचा उल्लेख केला आहे, तर आता महायुतीत तुम्ही असतानाही अशी शंका घेतली जाणं आणि त्याबाबत काय स्पष्टीकरण? हे अख्ख्या देशामध्ये अशा तऱ्हेचं वातावरण आणि चर्चा आहे. शेजारच्या राज्यात कर्नाटकामध्ये आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती जर बॅलेट पेपर होत असेल, एक वेळ माझं म्हणणं आहे की महायुतीच्या नेते मंडळींनी सुद्धा एक वेळ जनतेचा विचार घ्यावा आणि जनतेनं जर बॅलेट पेपरवरती मतदान मागितलं असेल, तर तो एक वेळ द्यायला काय अडचण आहे? आपण खऱ्याचं खरं आणि जे दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल ना. आणि त्यावेळेला आम्हाला सुद्धा आमचा विश्वास पटेल, की आम्ही बॅलेट पेपरवरती निवडून आलो नाही, तर आम्ही ते मान्य करू.